हाय, आज दुपारच्या जेवणामध्ये आज बनवायचे आहे भेंडी. तर सगळ्यात अगोदर आपण हे भेंड्या 1-2 पाण्यात व्यवस्थित धुवून घ्यायच्या. धुवून घेऊन झालं की जरा चांगल्या सुती कपड्यावर सुती कपड्यावर टाकून त्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं. त्याचं पाणी एकदम कोरडं करायचं, नाही तर भेंडी अशी लाळीस लाळीस होती, त्याला चिकटपणा सुटतो. त्यामुळे व्यवस्थित अशी पुसून घेऊन आता आपण याला कट करून घ्यायचं. इकडे भेंडी कपड्यामध्ये झाकून ठेवली, तोपर्यंत हे पाणी शोषून घेते. तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊया. भेंडीसाठी आपल्याला पीठ लागणार आहे, त्यासाठी आता शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे भाजत होईपर्यंत इकडल्या साईडला भेंडी कापून घेऊया. ही पहा, भेंडी अशी कापून घ्यायची, एकदम आतल्या भागाला कट लावून घ्यायचा याला. अशी सर्व भेंडी आपण कापून घेऊया. हे पहा, आपले शेंगदाणे भाजून झाले. आता ह्याला ना मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. जास्त बारीक नाही करायचं, असं दरदरच ठेवायचं, कारण भेंडीमध्ये मोठा मोठाच कुट्टा छान लागतो. त्याला बारीक करून घेते. हे पहा, हे घेतला मी बारीक करून कुट्टा. त्यामध्ये आता लागणारं साहित्य टाकायचं. चवीपुरतं नमक, थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद, ह्या थोड्याशा लसणाच्या पाकळ्या बारीक करून याच्यात टाकूया. थोडंसं लसण, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेऊया. हे पहा, व्यवस्थित मिक्स केलाय कुट्टा. आता आपण या भेंडीमध्ये भरून घेऊया. हे अशा सर्व भेंड्या भरून घ्यायच्या. आता हे पहा, सर्व भेंड्या मी भरून घेतल्यात. चला आता ह्याला फोडणी देऊया, तडका देऊन घेऊ. सगळ्यात अगोदर पॅन मध्ये तेल घालून घेऊया. तेल गरम झालं की जिरे टाकून घेऊया. थोडासा कढीपत्ता. ही भरून घेतलेली आपली भेंडी. व्यवस्थित हलवून घेऊन ह्याला आता 5 ते 10 मिनिट एकदम स्लो गॅसवर झाकून ठेवूया. हे त्याच्यातला मसाला ते पण ह्याच्यावर टाकून घेऊ. झाली थोडी भेंडी आपली मऊ, 90% तर झाली. त्यावरती थोडासा बारीक धनिया टाकून घेऊया. एकदम मिक्स करून घेऊ. हे पहा, मस्त आपली मसाला भेंडी तयार आहे. जेवणासोबत तोंडी लावायला, किंवा तुम्ही अशी पण जेवणासोबत पण खाऊ शकता, चपाती सोबत. आमच्याकडे जास्त तोंडी लावायला नसतात तिला. चला आता जेवण वाढून घेऊ. मसाला भेंडी, हे आहे आता मसूर, हे आहे कांद्याची पात.